हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMAR वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर ही जी पोस्ट आली आहे त्यावर आधारित तांत्रिक प्रश्न बघणार आहोत। आजचा टॉपिक आहे नॉलेज ऑफ स्पेअर पार्ट्स रिलेटेड टू ऑटोमोबाईल। आणि लक्षात घ्या, तुम्ही जर या परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये 120 गुणांसाठी तुमची परीक्षा होईल आणि तुमची जी व्यावसायिक चाचणी आहे ती 80 गुणांसाठी होणार आहे। तर मग ह्या 120 गुणांमध्ये जो पॅटर्न दिला आहे तर सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला जो सिलेबस आहे तो सर्व यामध्ये आपण कव्हर केला आहे। 800+ प्रश्न 249 रुपयाला प्रोव्हाइड करत आहोत। ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी लगेचच 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे, किंवा जर तुम्हाला नॉन टेक्निकल मटेरियल जर पाहिजे असेल तर डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत, हे देखील आपण घेऊ शकता। याकरिता व्हॉट्सअप करायचं आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट पार्ट ऑफ कार स्टोर्स इलेक्ट्रिकल एनर्जी टू स्टार्ट द इंजिन। गाडीचे कोणते भाग इंजिन सुरू करण्यासाठी इलेक्ट्रिक ऊर्जा साठवतात? ऑप्शन आहेत अल्टरनेटर, बॅटरी, कार्बोरेटर की रेडिएटर। विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वतः देखील प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे। ही अशी प्रॅक्टिस जर केली तर तो प्रश्न लक्षात राहण्यास नक्की मदत होईल। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, बॅटरी। त्यानंतर पुढील प्रश्न, विच स्पेअर पार्ट फिल्टर्स एअर एंटरिंग द इंजिन। इंजिनमध्ये जाणाऱ्या हवेचा फिल्टर कोण करतं? कोणता पार्ट फिल्टर करत असतो? ऑप्शन आहेत ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, फ्युअल फिल्टर की कॅबिन फिल्टर। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, एअर फिल्टर। यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट डज द अल्टरनेटर डू। अल्टरनेटरचं काम काय आहे? ऑप्शन आहे स्टोअर फ्यूल, जनरेट इलेक्ट्रिसिटी, कूल इंजिन की फिल्टर्स ऑइल। तर सांगा अल्टरनेटरचं खालीलपैकी काम काय आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, जनरेट इलेक्ट्रिसिटी। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, व्हॉट इज द फंक्शन ऑफ रेडिएटर। रेडिएटरचं काम काय आहे? स्टोअर्स कूलंट, कूल इंजिन कूलंट, फिल्टर एअर की जनरेट पॉवर। रेडिएटर आपण गाडीमध्ये बघितला असेल, जो फ्रंट पार्ट असतो तो रेडिएटर असतो। सोपा प्रश्न आहे। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, कूल इंजिन कूलंट, म्हणजे इंजिन कूलंटला थंड करायचं ते काम करत असतं। पुढील प्रश्न, व्हॉट डज स्पार्क प्लग डू। स्पार्क प्लगचे कार्य काय आहे? फिल्टर्स फ्यूल, इग्नाइट एअर फ्यूल मिक्सचर, कूल इंजिन की स्टोअर इलेक्ट्रिसिटी। तर सांगा स्पार्क प्लगचं कार्य काय आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, इग्नाइट एअर फ्यूल मिक्सचर, म्हणजे ज्या पेट्रोल इंजिन गाड्या असतात त्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांमध्ये हे काय करतं की जे एअर फ्यूल मिक्सचर आलेलं असतं त्याला स्पार्क करण्याचं काम करतं। आणि जे डिझेल इंजिन गाड्या असतात त्यांना कॉम्प्रेशन इंजिन म्हणतात। त्यांमध्ये काय होतं की प्रेशरने हवामध्ये येते आणि त्या ठिकाणी स्प्रे केला जातो फ्यूलचा आणि त्या ठिकाणी इग्नाइट होतं। परंतु जे पेट्रोल गाड्या असतात त्यांमध्ये स्पार्क प्लग यूज करावा लागतो, तसं डिझेल गाड्यामध्ये स्पार्क प्लगची आवश्यकता नाही। पुढील प्रश्न, व्हॉट पार्ट डिलिव्हर्स फ्यूल फ्रॉम टँक टू इंजिन। इंधन टाकीतून इंजिनकडे कोणता भाग नेतो? ऑप्शन आहेत फ्यूल पंप, फ्यूल इंजेक्टर, ऑइल पंप की वॉटर पंप। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, फ्यूल पंप हे काम करत असतो। पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे, आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू कमेंट करू शकता। लक्षात घ्या, यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटत असतं, त्यामुळे एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करा। पुढील प्रश्न, विच कंपोनंट हेल्प रिड्यूस इंजिन नॉईज अँड पोल्युशन। इंजिनचे आवाज आणि प्रदूषण कमी करण्यासाठी कोणता पार्ट या ठिकाणी मदत करतो? ऑप्शन आहेत मफलर, सायलेन्सर, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर, एअर फिल्टर की ऑइल फिल्टर। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, मफलर किंवा सायलेन्सर हे काम करत असतो। यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट डज द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर डू। कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचे काम काय? फिल्टर एअर, कन्वर्ट एक्झॉस्ट गॅसेस इनटू लेस हार्मफुल वन, रेग्युलेट ऑइल फ्लो की स्टोअर एनर्जी।
तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, कन्वर्ट्स एक्झॉस्ट गॅसेस इनटू लेस हार्मफुल वन. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द पर्पज ऑफ शॉक ॲब्सॉर्बर. शॉक ॲब्सॉर्बरचे उद्दिष्ट काय आहे? इन्क्रीज स्पीड, स्मूथ राईड बाय ॲब्सॉर्बिंग बम्प्स, जनरेट इलेक्ट्रिसिटी, कूल कूलंट. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्मूथ राईड बाय दी ॲब्सॉर्बिंग बम्प्स. यानंतर पुढील प्रश्न, विच पार्ट सील्स ऑइल इनसाइड द इंजिन. इंजिनमध्ये तेल सील करणारे कोणते भाग आहेत? हेड गॅस्केट, ऑइल फिल्टर, पिस्टन की स्पार्क प्लग. प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता. आणि लक्षात घ्या, ड्रायव्हर पदाकरिता जे आपण मटेरियल तयार केलं आहे टेक्निकल, ते तुम्ही नक्की परचेस करा, परीक्षेत फायदा होईल. तसेच नॉन टेक्निकल देखील मटेरियल आपल्याकडे आहेत. दोन्हीपैकी कोणतंही मटेरियल घ्यायचं असेल किंवा दोन्ही मटेरियल सोबत घ्यायचे जर असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. तुम्हाला याविषयी अधिकची माहिती दिली जाईल किंवा दोन्ही मटेरियल जर सोबत घेतलं तर ते तुम्हाला ऑफरमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. पुढील प्रश्न आहे, विच पार्ट सील्स. बघितलं आहे ऑलरेडी. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, हेड गॅस्केट. द फंक्शन ऑफ टायमिंग बेल्ट इज टू. ऑप्शन आहेत ड्राईव्ह ॲक्सेसरीज, सिंक्रोनाइज इंजिन कॅम्पशाफ्ट अँड क्रॅम्पशाफ्ट, पंप ऑइल की चार्ज बॅटरी. तर सांगा टायमिंग बेल्टचं फंक्शन काय आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिंक्रोनाइज इंजिन कॅम्पशाफ्ट अँड क्रँकशाफ्ट. यानंतर पुढील प्रश्न, विच स्पेअर पार्ट रिड्युसेस फ्रिक्शन बिटवीन मुव्हिंग इंजिन पार्ट. इंजिनच्या हलणाऱ्या भागांमधील घर्षण कमी करणारा भाग कोणता? ऑप्शन आहे स्पार्क प्लग, इंजिन ऑइल, रेडिएटर की फ्यूल पंप. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, इंजिन ऑइल. पुढील प्रश्न, व्हॉट पार्ट सपोर्ट्स अँड सील दी इनटेक मॅनिफोल्ड. इनटेक मॅनिफोल्डला सपोर्ट आणि सील करणारा भाग कोणता? ऑप्शन आहेत इनटेक गॅस्केट, फ्युएल इंजेक्टर, एअर फिल्टर की टायमिंग चेन. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, इनटेक गॅस्केट. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज दी पर्पज ऑफ ब्रेक पॅड. ब्रेक पॅडचे उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन आहे स्लो टायर, क्रिएट फ्रिक्शन टू स्टॉप व्हील, चार्ज बॅटरी की फिल्टर ऑइल. तर लक्षात घ्या, याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, क्रिएट फ्रिक्शन टू स्टॉप व्हील. चाके थांबवण्यासाठी घर्षण तयार करणे हे ब्रेक पॅडचं फंक्शन आहे. यानंतर पुढील प्रश्न, विच पार्ट प्रोव्हाइड पॉवर टू स्टिअरिंग सिस्टीम. स्टिअरिंग सिस्टीमला ऊर्जा पुरवठा करणारा भाग कोणता? ऑप्शन आहेत पॉवर स्टिअरिंग पंप, अल्टरनेटर, वॉटर पंप की फ्यूल पंप. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, पॉवर स्टिअरिंग पंप. तर विद्यार्थी मित्रांनो, ड्रायव्हर वाहन चालक हे जे मटेरियल तयार केलं आहेत 800+ प्रश्न आजच परचेस करा. सोबत जे नॉन टेक्निकल मटेरियल आहेत जसे की माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न, याचे अधिनियम आणि प्रश्नांचे PDF फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. सामान्य ज्ञानचे 4700+ प्रश्न आहेत. सर्व टॉपिक कव्हर केले आहेत. चालू घडामोडींचे प्रश्न आहेत. 110 सर्व प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट आहेत. TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न आहेत. मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड यांचे प्रश्न उपलब्ध आहेत. सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता. हे सर्व मटेरियलचे तुम्हाला PDF फाईल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. सोबत ऑनलाईन टेस्ट देखील दिली जाईल. ऑनलाईन टेस्टचा फायदा काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तर त्या ठिकाणी टायमर असेल, मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील बघायला भेटेल. त्यामुळे ॲप्लिकेशन थ्रू हे मटेरियल परचेस करा. किंवा जर तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस जर पाहिजे असेल व्हॉट्सॲपला, तर तुम्ही 18,500+ प्रश्न 499 रुपयामध्ये घेऊ शकता. तर याकरिता 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. दोन्ही मटेरियल जर सोबत घेणार असेल तर तुम्ही मेसेज करा, दोन्ही मटेरियल पाहिजे, तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट दिला जाईल. तसेच आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला जॉईन करून घ्या, ज्यावर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओच्या नोटिफिकेशन तसेच एक्झामबद्दल अपडेट प्रोव्हाइड करत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.